ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं नारायण गुरु कॉलेज में, जहाँ पे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने यहाँ का नारायण गुरु कॉलेज का नवीनीकरण किया है। जो यहाँ के जो शिवसेना के सचिटनीस राहुल सेवाड़े, शाखा प्रमुख अविनाश राणे, दीपक महेश्वरी, कोठारी जी, उप शाखा प्रमुख शामिल हुए। सुनीता वैती, 148 की नगर सेविका अंजलि नाइक, 147 की नगर सेविका रत्ना सदाफुले, 146 की नगर सेविका समृद्धि काते, तुकाराम काते और सभी लोग शिंदे के सारे परिवार एकत्रित हुए। सारे कार्यकर्ता, सारे पदाधिकारी सभी शामिल हुए। आइए जानते हैं यहाँ के विभाग प्रमुख से क्या कहते हैं और किस तरीके से यहाँ का ये नवीनीकरण किया गया। इस तरीके का अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से। स्कूल के गोल्डन जुबली सेलिब्रेशन में सभी उपस्थित यहाँ पर इस संस्था के पदाधिकारी सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और श्री नारायण गुरु जी को मैं नमन करता हूँ। और ये 50 साल ये संस्था को हुआ है। ये अध्यक्ष एम.आई. दामोदरन, एन मोहनदास सर, ओके प्रसाद, ये चंद्रबाबू, मुख्याध्यापक प्रिंसिपल मैडम लीजा मैडम, सभी लोगों को मैं शुभकामनाएं देता हूँ। राहुल सेवाल जी है, काते जी है, राजा चौगुले है, सभी यहाँ उपस्थित है। मुझे और एक कार्यक्रम में अंधेरी में जाना है, इसलिए मैं आपकी क्षमा चाहता हूँ। लेकिन मैंने कहा यहाँ का आकर ये जिस संस्था को 50 साल हुए, ये 50 साल ये बहुत ही बड़ा समय होता है और ये संस्था का यहाँ पर नाम है, यह हजारों बच्चे पढ़ते हैं और इसलिए ये नारायण गुरु स्वामी जी के नाम से है। जो महान समाज सुधारक संत नारायण गुरु जी जो है, हमारे सभी महाराष्ट्र में बहुत जगह पे आप के लोग हैं। थाने में सेंटर है और इसलिए मैं राहुल जी को बताया कि थाना में भी सेंटर है हमारे, तो इसलिए मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और इतना ही कहूँगा कि ये जो आप जो नारायण गुरु इनके नाम से जो संस्था चला रहे हैं, इसके लिए मैं शुभकामनाएं देता हूं और सरकार से जो भी आपको सहयोग चाहिए वो जरूर देंगे और हमेशा ऐसे ही कार्य आपका आगे बढ़ाते रहो। और यहाँ पर सभी लोगों को फिर एक बार मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नारायण गुरुचा आज गोल्डन जुबली आहे त्यांचा। आज गोल्डन जुबली इयर सेलिब्रेशन करण्याकरता नारायण गुरु हायस्कूलमध्ये प्रोग्राम आयोजित करण्यात आला आणि माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तुकाराम काते साहेब सगळेजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। नारायण गुरु हायस्कूलचे नेहमीच आम्हाला मदत होते। आपल्या बघाल या संपूर्ण एरियामध्ये गरीब मुलं आहेत आणि त्या गरीब मुलांना गेली 50 वर्ष चांगलं शिक्षण देण्याचं काम नारायण गुरु हायस्कूलतर्फे होतं। त्यांच्या मॅनेजिंग कमिटीचं पण मी अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांच्या चांगल्या कामगिरीकरता शुभेच्छा पण देतो। साहेब, आता जे स्टुडंट भेटले होते 88 चे बॅच होते ते खूप मुंबई युनिव्हर्सिटी नारायण गुरु हायस्कूलमध्ये खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांनी शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शासकीय पदावर पण मोठे आहेत। तर हीच नारायण गुरु हायस्कूलची खऱ्या अर्थाने कामाची त्यांच्या कार्याची पोच पावती आहे, ती आज हे स्टुडंट येऊन इकडे बोलत आहेत। आता जे शिक्षण घेत आहेत मुलं, त्यांना तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देणार आणि पुढे जाण्यासाठी? त्यांना पूर्ण शुभेच्छा। आज 3 मजली इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे। भविष्यात त्यांचा 1 लाख स्क्वेअर फीटचा फ्युचर प्लॅन पण आहे आणि तारापूरला पण मोठं इन्स्टिट्यूट ते लोक ओपन करतात। तर शासनातर्फे आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू आणि माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिलाय की त्यांना जी काय अडचण येईल त्या कुठलंही काम असेल त्या कुठल्या कामाकरता मदत करेल। म्हणजे खरंच नारायण गुरु शाळा हे खूप मोठं नाव आहे आणि आज या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। एक आपल्या हे चेंबूरचं एक मोठं प्राऊड फील आहे आणि त्या माध्यमातून आज माननीय राहुलजी शेवाळे साहेब आणि माननीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे शिवसेना नेते आहेत, त्यांनी आज इथे नवीन इमारतीचं उद्घाटन केलं, दीपप्रज्वलन झालं
आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. 50 वर्षाच्या कारकिर्दीत इथे खूप विद्यार्थी मोठे झाले आहेत. कोणी इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, वेगवेगळ्या आणि ज्ञानात शिक्षकांची पण खूप कठीण परिस्थितीतून ही संस्था ओपन झाली आहे. बऱ्याच संस्था आता आहेत, परंतु ज्या पद्धतीने इथे शिक्षण घेतलं जातं, इथे शिक्षण दिलं जातं, खूप मोठी त्याची ट्रॅजेडी आणि सर्व भाषिक इथे आहे. मराठी, मला असं वाटतं मी 2019-20 ला शिक्षण समिती अध्यक्ष होते आणि खूप वेळा पाठपुरावा करून आपण इथल्या मराठी सेक्शनला अनुदान दिलं आणि म्हणून नारायण गुरु शाळेचे आता इथे आपल्याला अनुदानित शाळा झालेली आहे मराठी विभागाची. तर अशा प्रकारे इथे म्हणजे चांगलं शिक्षण, चांगलं प्रिमायसेस आहे, एवढा मोठा प्रिमायसेस आहे आणि याच्यात ज्या प्रकारे शिक्षण आणि इथले ट्रस्टी ज्या पद्धतीने काम करतात ते खूप खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राहुल शेवाळे साहेब, आमदार तुकाराम खाते, सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख सगळे इथे मोठ्या संख्येने पक्षाच्या वतीने उभे राहिले. सर्व पदाधिकारी इथे आले, सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, जुने विद्यार्थी की ज्यांनी इथे शिक्षण घेतलंय तेही आज इथे उपस्थित होते. नारायण गुरु हायस्कूलमुळे ते गेलेले आहेत. आता मगाशी शेवाळे साहेब बोलले की कोण इंजिनियर झालेत, कोण वकील झालेत, कोण आर्किटेक्ट झालेत, कोण चांगले IAS झालेले आहेत. तर हे सर्व जी जबाबदारी होती ती श्री नारायण गुरु हायस्कूलची होती. तिथले शिक्षक, तिथल्या सर्व ट्रस्टींना खूप खूप धन्यवाद देतो आणि भविष्यात आमच्या इथल्या सर्व मुलांना त्यांनी ॲडमिशन द्यावं अशीच विनंती करतो. दादा काय सांगणार आणि शिंदे साहेबांनी येऊन इथे आज नवीन करून केलं त्याच्यामध्ये? श्री नारायण गुरु हायस्कूल या नावाने असलेली ही संस्था आज ज्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 50 वर्षाच्या या समारोहाला आणि आजच्या या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना सरचिटणीस, या भागातले नामवंत खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे स्थानिक आमदार तुकाराम खाते साहेब, या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. 50 वर्षापूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झालेली संस्था आज या भागामध्ये खास करून स्लम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं, शिक्षण देण्याचं कार्य यांच्या हातून घडत आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व नामांकित मंडळी आलेली आहेत. आम्ही पण या ठिकाणी आलेलो आहोत. या संस्थेला पूर्ण 50 वर्ष झाल्यानंतर एका नवीन इमारतीचं देखील उद्घाटन सोहळा हा शिंदे साहेबांच्या हस्ते, शेवाळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी शिवसेना अणुशक्तीनगर विभागाच्या वतीने या संस्थेला नेहमीच मी त्यांच्या बरोबर राहिलेलं. ज्या वेळेला मी घाटल्यामध्ये शाखा प्रमुख म्हणून काम करत होतो त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळायचं नाही, डोनेशन देण्याची ऐपत नसायची. तर अशा विद्यार्थ्यांना मी माझ्या शाखा प्रमुखच्या लेटर हेडवर पत्र देऊन जेव्हा मी इथे पाठवलं आहे त्यावेळेला ह्या संस्थेने त्यांना ॲडमिशन घेतलेलं आहे. अशी गरिबांसाठी नामवंत असलेली, प्रख्यात असलेली संस्था आणखीन पुढे मोठी व्हावी अशा आमच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.